सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। अरे थांब ना. बघ ना जरा काय ठेवलंय. सॉरी पण ईशा माझा विश्वासच नाही बसत आहे. समीर चौगुलेची बायको सेटवर आली आहे जेवणाचा डबा घेऊन. एवढं अनबिलिव्हेबल. एवढं कराल. आणि खरंच घराजवळच शूटिंग चालू आहे म्हणून म्हटलं एक दिवस गरमागरम डबा द्यावा. थँक्यू व्हेरी मच. ए दत्तू जरा प्रोडक्शनला सांग ना, त्या स्पॉट बॉयला सांग की जेवण घेऊन येऊ नकोस, ऑलरेडी बायको घेऊन आली आहे. प्लीज यस. क्या बात आहे यार. क्या बाते वगैरे नाही. एक क्रेडिट तुम्ही मला द्यायला पाहिजे. तुम्ही काय? एवढे फिट अँड फाईन आहात ते मी तुमच्या डाएटची काळजी घेते म्हणून. ओके धड ओके. धाकट आहात माझ्यामुळे. आता हो म्हणालो ना तुला, हो म्हणालो ना. थँक्यू व्हेरी जर मी मच. सतत बाहेर खायला लावलं असतं ना तर तुमच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा क्लेम केव्हाच करावा लागला असता. अर्थ कळतोय तुला काय बोलतेस त्याचा? जोपर्यंत बायको जिवंत आहे ना, सेटवरच्या अन्नाचा कण खाऊ देणार नाही तुम्हाला. हे या जिवंत पत्नीचं वचन आहे तुम्हाला. लव्ह यू. हा कुठला डबा आणलास तू? सॉरी हे कुठला डाएट फूड आहे? सॉरी. मी चुकीचा डबा उचलला. मी भरून ठेवला होता डबा, पण शेजारी नेमका हा डबा होता म्हणून हा उचलला चुकून. तरी मी म्हणते रस्त्यातून येताना खळळंग 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 आवाज येत होता. मला असं झालं वा मस्त मज्जा येते. मी आले. मावळट आहेस का ग तू? पोळी भाजीचा खळणंग खळणंग कसा काय आवाज येतो हा प्रश्न पडला नाही तुला आयुष्यात? आपलं काहीतरी. दत्तू सॉरी. त्यांना जरा सांग जेवण पाहिजे म्हणून सांग स्पॉटला लवकर सांग. नाही सर, संपलंय जेवण. अरे आत्ता 2 वाक्यांआधी मी तुला सांगितलं ना, आत्ता लगेच 2 वाक्यात संपलं. नाही सर, तुम्ही बोललात ना टिफिन आणलाय, संपलं जेवण. अरे पण एवढ्यात कसं? बघ ना काहीतरी तर असेल, विचार ना त्यांना. सर रोटी आणि लोणचं आहे सर, चालेल का? चालेल. नाही रोटी लोणचं काय आणा काय? ना. कशाला? एक दिवस सेटवरचं अन्न खाल्लं तर काय भोकं पडणार आहेत अंगाला? ईशा अख्खा क्रू सेटचं जेवण जेवतो ना, ती माणसं नाहीयेत. ईशा कसं बोल- चौगुले माझ आवरा जरा. सतत घरचं खायला पाहिजे या माणसाला. बाहेरचं खा कधीतरी. घरचं खाऊन खाऊन ते पचनशक्तीला आळशी बनवलंय तुम्ही. खा जरा बाहेरचं. आणि ते आणा. सॉरी, रोटी आणि लोणचं आणा. बघू कसं पचत नाहीये. दुतोंडी गांडूळ आहेस तू. दोन्ही साईडनी बोलते. आत्ता काय म्हणालीस तू? मी वचन देते एक बाई म्हणून तुम्हाला की आयुष्यात तुम्हाला, आणि आता म्हणतेस तू खा म्हणून. काय बोलतेस तुझं तुला कळतंय? ठीक आहे ना. ठीक आहे काय यार तू? सर हे- सर सर काय? लवकर सांगा, नाही तर रोटी पण संपेल, लोणचं चाटावं लागलं. ए. काही नकोय मला. मूड गेलाय आता. माझा मूड गेलाय. मला खायलाच नको आता. हे घेऊन जा. घे तुझा डबा. गरम गरम डबा आणलास ना, तू घेऊन जा. हे घे. ऐक ना. ए दत्तू इकडे चल ना, आपण सुरू करूया ना यार. नाही सर. अरे चल ना सुरू. एकच सीन आहे, मला जायचं आहे यार सर संध्याकाळी. ऍक्च्युली थोडा वेळ थांबावं लागेल. का पण? तुमच्यासोबत जे ज्युनियर आहेत सीन हा. करणाऱ्या, त्या आल्या नाहीये सर. अशा कशा आल्या नाहीत ते? तासभर जाईल सर त्यांना. अरे तासभर वेळ नाहीये माझ्याकडे. सर थोडा आराम करा ना तुम्ही. अरे आराम काय करायचं? मला वेळ नाही. मला संध्याकाळी जायचंय. माझं काम आहे. कुठे जायचंय आज? काहीच नाही. ना बेंडॉग जरा गप ना तू. गप ना जरा तू. थांब ना जरा. मला जायचंय. अरे एक तर रोल आहे. हिला प्रियांका हांडेला उभं कर ना. नाही सर, ती 2 ओळीचा रोल नाही करत सर. माझं वाढलाय यार. काय माझं वाढलाय ते मला माहित नाही. तू आण कुठे सुरू करूया आपण. चल सर सांग ना सरांना. सांग ना तिकडे डिरेक्टर सरांना सांग ना इकडे. ऐका ना. समीर सरांचं जेवण झालं, पटकन बोलव त्यांना. काय आहे? ऐका ना, 2च ओळींचा रोल आहे. होय. मग मी करते ना. मी कॉलेजच्या नाटकात कामं केली आहेत. त्यानिमित्ताने चित्रपट सृष्टीत माझा दुबे होईल. दुबे नाही, डेब्यू म्हणतात. कुठला दुबे? दुबे करायचंय तुला, हे तुला माहित नाहीये. करू द्या ना. ईशा ऐक करू द्या ना. करू द्या ना. ऐक ईशा, हे वेगळं आहे. हा मोठा कॅनव्हास आहे, पिक्चर आहे. जेवण करताना हळदीचं डाग असे पुसतेस ना गाऊनला, तेवढं सोपं नाहीये. चित्रपट आहे, ऍक्टिंग करावी लागते याच्यात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं मी साधा 2 ओळींचा रोल पण करू शकत नाही? नाही असं मी ईशा. शी आहे. मी काहीच नाहीये अरे मी म्हणजे. म्हणालो का असं ईशा? वा. Takes time वा थोडंसं. वा. म्हणजे मी आयुष्यभर काहीच करायचं नाही. असाच डबा घेऊन यायचा सेटवर फक्त तुमच्यासाठी. तो तरी आणलायस का? काय आणलंयस? त्यात खेळे आणलेस? डेंग्यूतून घालू आता पोटात माझ्या ते? ऐकवा. ऐकवा.
ऐकवाचा प्रश्न नाहीये. एक चूक केली मी तर ऐकवा, आयुष्यभर ऐकवा मला. बायकोने 2 ओळींचा रोल केला तर घरात अभिमान पिक्चरच होणार आहे ना जणू. इतका अभिमान पिक्चर होण्या एवढा रोल तरी आहे का? 2 वाक्यात त्या रोलला. मग कशाला घाबरलाय? त्या प्रसादोकांना बघा, काय बायकोच्या गळ्यात 24 कॅरेटची गाजरं घालून रील बनवतात. प्रसादची स्वतःची गाजराती शेती आहे. तो सगळ्यांना गाजर वाटत फिरत असतो. मला 100 वेळा म्हणालाय, सम्या यार तू काय काम करतोस, आत्ता तिकडे येऊन तुझ्याकडे शिकावं कॉमेडी अशी. एकदा तरी आलाय माझ्याकडे हीच हुशारी आहे, त्याचं मला सांगू. हीच हुशारी आहे त्यांची. काय हुशारी काय त्याची? बायको बरोबर रील करतात हा. आणि तिच्या अभिनयाची भूक अशी तिला रिस्पेक्ट देतात, मान देतात त्याला. हो मग चंद्रमुखीत का नाही घेतलं मंजिरीला? का नाही चंद्रमुखीचा रोल तिला दिला? हिरकणी तर सहज केली असती. खांद्यावर रडली रे मंजिरी, मला मला करायचं होतं हिरकणीचा रोल पण दिला नाही त्यांनी. अरे तो खूप छान आहे, तू समजू नकोस त्याला असा. हा मी ओळखतो राहू द्या, त्याला बरोबर. सगळ्यांचे प्रॉब्लेमच काढा तुम्ही. हो. साऊच बदलो, साऊच. जा बदल, जा कमोड बिमोड बदल घरचा, जा तिकडे. सौच सोच मला नका बदलो, सांगू. सोच बदलो असतं, सोच बदलो. मला कळतंय तुम्हाला असं वाटतंय मी कच्चा खाऊन टाकेन ना सीन मध्ये तुम्हाला, म्हणून करू देत तू नाहीये. काय खाणार आहेस? मोठी शाणी तू मला कच्चा खाणार आहे? नाटकं केली आहेत मी पूर्वी. हे माहितीये, ज्ञानेश्वरी नाटकात ज्ञानेश्वरांच्या भिंतीचा रोल केला होता. या विंगेतून ढकललं, त्या विंगेत गेली. 4 मिनिटाचा रोल. काय कौतुक सांगतेस मला तू? बर, माझा 4 मिनिटाचा रोल होता, तो 4 मिनिटं दिसला. हा मग तुमचं 15 मिनिटाचं बोगद्याचं स्किट पण 4च मिनिटं दिसलं. त्याचं काय? तू बोला. सारखं ना नाही, 800 बोला. एपिसोड मध्ये एक बोला skit सर, मध्ये आता पडलं बोला तर- ना. अरे हॅलो काय झालंय? सर. काय चाललंय? कालवा चाललाय? नाही जस्ट एक. ओके आणि सगळं? हो येस सर, एकदम काय मस्त. सर शी इज हे माय वाईफ हे ईशा. हो. येस बायको आहे तुमची? येस, जस्ट एक डबा द्यायला म्हणजे नव्हताच डबा तो पण ते नमस्कार नमस्कार Yes, वहिनी, yes, yes, नमस्कार. हाय लगा भारीच की. येस इकडे बघा जरा असं. हाऊस वाईफ आहे जस्ट एक. हा म्हणजे just- इकडे बघा असं. आता इकडे बघा. आयुष्य फुटलं का पण? हा तुम्ही खरंच ऍक्टिंग केली पाहिजे लगा. काय फोटोजेनिक चेहरा आहे होय. तुम्ही ऍक्टिंग केली पाहिजे. तुम्ही ऍक्टिंग करा, मी सांगतो तुम्हाला, मोठं व्हाल तुम्ही लय. इकडे असं. त्यांचं मनावर घेऊ नकोस. परवा इडलीवाल्याला पण हेच म्हणाले होते ते. शेवट सीन करू आता. काय चेहरा आहे तुझा, ऍक्टिंग केली पाहिजे. मनावर घेऊ नकोस त्यांचं तू. हे थांब 2 मिनिट थांब. अरे आत्ता नको. सर एक्सक्यूज मी सर. बोला की ते ऍक्च्युली तिचं असं म्हणणं होतं की म्हणजे आपला जो म्हणजे माझं असं अजिबात म्हणणं नव्हतं. हेच म्हणताय. तर तिला असं जस्ट म्हणायचं होतं की आता जो 2 ओळींचा रोल आहे, हा ती आली नाही. हा आता हिने केलं तर चालेल का असं म्हणायचं होतं. असं हे हे, म्हणतात, आता मी सांगितलं ती नवीन आहे. म्हणतात. त्यामुळे म्हटलं पिक्चर आहे, तो मोठा पिक्चर आहे त्यामुळे भारी जाय की हो. ते- तुम्हाला चालतंय ना? मला चालेल. आवडेल तुम्हाला करायला? हो, त्यात काय? बेस्टच की मग. असं म्हणलं का ते साहेब भारी आहे तिथे. मग मी करून टाका, घरी करून जाऊन कॉस्ट्युम घेऊन येऊ. टाका. नाही गरज नाही. एवढं 2च वाक्य आहे ती. ह्याच्यावरच करा की तुम्ही. मी गुलाब पण घालून आली. चालतंय, चालतंय. मला मिळाला. पिक्चर मस्त करा. काय tension नाही. पिक्चर मिळाला. या, मला बस. पिक्चर मिळाला. कामाला काय आता माझा डब्बू होणार. डब्बू कुठला डब्बू? डेब्यू म्हणलं डब्बू होणार तुझा. थांब जरा आगाऊपणा करू नको. एकदम शांत राहा, कॉन्सन्ट्रेट कर. कळलं? हा मला नका सांगू. मी ऑडिशन्स देऊन लाईनीत उभं राहून पिक्चर मिळवलाय. तुमचे कुठे उपकार काही नाहीये. काही बोलशील तू? गप्पा बसा. मला नका सांगू. मला जा चला जा. मला नका शिकवू. चलो ठीक आहे, हरकत नाही. चला रेडी आहे ना? हो हे रेडी आहे. सीन फक्त सांगितला असता तर म्हणजे तुला कशाला आणलाय रे? वाक्य सांग. सांगतो सर. आपण रेडी आहोत? करायचं? हो, काय मी करायचं? समजवतो तुम्हाला. रसिका मॅमना बोलवतो. रसिका मॅम सीन रेडी. तर कळलंय ना? Yes. Hello. Hi. Hello, sir. Ready? Finally? yes, yes. Hello, sir. Hello. Hi. होय, कैसा आहे? Oh, तुमच्या मिसेस ना? Yes, नाही, she या is. पिक्चरची ऍक्ट्रेस. Oh. माझं कास्टिंग झालं. मी आले तर डिरेक्टर म्हणले तूच. तू नाही तर पिक्चर एवढं नाही. काय? गप्प, हा, ओके, म्हटलं ठीक आहे करते. एकटीच बोलतेस, कळतंय का तुला? एकटीच बोलतो. थांब नाही पण किती छान आहे. just like- हिडन टॅलेंट लपवून ठेवलं होतं ना तुम्ही तुमच्या घरी बाहेरच चौगुले? पडू देत नाहीत. पण मस्त हा. एकाच सिनेमात नवरा बायको मज्जा येणार एकदम सुपरहिट. रणवीर दीपिकाची जोडी या. चला हे चला. मॅम सर रेडी. चला करा आता. लय उशीर झाला. सर चला. एक मिनिट सर एक हा, मिनिट काय मी झालं? रेडी सीन आहे. एक्सप्लेन करतो. Ready आहे ना? काहीतरी चालू आहे. येस एक मिनिट मी सीन एक्सप्लेन करतो. मॅम सुरुवातीला ऍक्शनला समीर सर रसिका मॅम येतील इथे. हा तुम्हाला म्हणतील एक्सक्यूज मी, तुम्ही म्हणाल
वेलकम इंद्रजित सिंघानिया. सर गोल्फ क्लब मध्ये गोल्फ खेळायला गेलेत एवढंच. हे सोपं आहे. मी राज्यनाट्य स्पर्धेत पण कामं केली आहेत. पारंबीचा गोपू केलं होतं आम्ही. गारंबीचा बापू असं आहे ते. कुठला पारंबीचा गोपू बसलाय पारंबीवर तिकडे काहीतरी उगीच आमचा पारंबीचा गोपूच होता. आमच्या इथे गोपू राहतो ना, त्यामुळे त्यांनी लिहिलेलं पारंबीचा गोपूच होता. ते केलं होतं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तमाशे करू नको. तमाशा मी चला नाही रेडी आहे का? हो रेडी रेडी Ready आहे ना? या, 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 Yes, sir. sir. काय Just मॅम एक- कळलं ना व्यवस्थित काय होय, होय. टेन्शन नाही ना, कळलं ना सांगितलं. मस्त करा आहे. बिंदास करा टेन्शन नाही घ्यायचं मॅम मॅम इथे सीन असेल आपला. हा? मी इथे तिथे असणार. जायचं. हो हो येस प्लीज. जस्ट एक नवीन असल्यामुळे थोडस चला रेडी का येस. चला फील्ड क्लिअर मूड मूड रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन एक्सक्यूज मी चला पटापटा बोला, काम आहेत खूप मला. काय बोलते कट कट, कट, कट. काय बोलतेस तू पटापट कुठले डायलॉग आहेत हे कटाट बोला सॉरी सॉरी सर सर मी Sorry, 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 sorry. तसं नाही म्हणायचं नाही, तुम्ही नाही. पटापट घरचं नाही बोलायचं इथं काय म्हणायचं तुम्ही लक्षात आहे, वाक्य सांगितलं ना हो, नाही सांगितली नाही ते मी ह्यांचं तोंड बघितलं म्हणून पटकन घरचा मूड आला. सॉरी 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 मला लक्षात आहे. चौगुले रोमॅन्टिकात वाटतं घरी. नाही गप्पा थांब- नाही गप्पा थांबत नाही तुमच्या. चला चला रेडी आहे का ते का वाक्य- मॅडम वाक्य वाक्य लक्षात काय ठेवा एकदा तुम्ही काय सांगता का म्हणायचं वाक्य? हा. एक्सक्यूज मी इंद्रजित सिंघानिया आमचे सर गोल्फ एकच खेळायला मिनिट थांबा ना जरा. फक्त हे नाव सूट होत नाहीये ना सिंघानिया. आपण बोरचोरे वगैरे ठेवूया का? नाही, म्हणजे या फाटक्या माणसाचं सिंघानिया आडनाव कसं सूट होईल? म्हणजे आता टी शर्ट काढला ना तर 5 भोकं निघतील बनियनला. सिंघानिया. अरे नाही अरे तू यार तू जास्त करू नको हा. नाही मी खरंच म्हणते सूट होत नाहीये म्हणून मी ऐका मॅडम सजेशन नाही दिलं. नाही, तसं नाही मॅडम तसं करता येत नाही कसं रेफरन्सेस असतात ना गोष्टीमध्ये हा माहिती आहे तुला रेफरन्सेस काय आहेत पुढे काय होतं वगैरे माहिती आहे तुम्ही फक्त बोला तुम्ही लय विचारच करू नका फक्त बोला काय बोलायचंय इंद्रजित सिंघानिया. आमचे सर गोल्फ खेळायला गोल्फ क्लब मध्ये गेले एवढंच सोपं आहे आहे. एवढंच आहे, सोपं आहे Ready, टेन्शन sir. घेऊ नका तुम्ही हा, हो. निवांत करा नीट रे श्वास नीट घे सर, तमाशे सर, करू नको सगळं इज्जत करू नको ऍक्टिंग करा. हा? नीट कर जा. सर कॉन्फिडन्स द्या जरा त्यांना नाही मी तेच द्यायला गेलो ना. तसं करतील काही. करतील. चला, ready? Don't worry, don't worry. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन एक्सक्यूज मी अरे इंद्रजित सिंघानिया आमचे सर घोलपानकडे गोलगप्पे खायला गेले. बाबाला जाऊन सांग गोलगप्पे खायला. कट कट अरे घोलपान करे गोलपान पण खायला गेला सॉरी गोलगप्पे. सॉरी 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 चुकून सॉरी. अरे तू जमत नाही तर करते कशाला मला हे कळत नाहीये सर 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 ते बघा ना मॅडम कुठपर्यंत आली आहे जरा सर बघा ना कुठपर्यंत आली आहे ती चिडू मुलगी. नाही हो फोन करा असं ना त्या. चिडू नका तुम्ही अरे असं. चिडू नका म्हणजे थांबा ना, काय? मी आहे ना मी कशाला आहे? मी सांगतो त्यांना चिडू नका सॉरी काय घाबरलाय का तुम्ही घाबरू नका विसरलाय काय वाक्य ए सांग परत वाक्य दत्त. सॉरी. सांग लक्षात ठेव नाही काय लक्षात आलं लक्षात? लक्षात सॉरी. हा, काय इंद्रजित सिंघानिया आमचे सर गोल्फ क्लब मध्ये गोल्फ खेळायला गेलेत एवढंच वाक्य आहे अति करू शांत नका. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा मॅम त्या रडतात का? ईशा हो, it's okay. एवढं काहीच तमाशे नको, मी आधीच नाहीये सांगितलं. होईल होईल सॉरी. ठीक काय आहे, झालं? ठीक आहे. बसा बसा इकडे बसा इकडे बसा बसता का तुम्ही पाणी 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 पिता आहे, का? पाणी नको. पाणी दे त्यांना पाणी दे, पाणी पाणी दे. दे. काय होतं काय झालं sir? इट्स ओके Sorry. कूल डाऊन. सॉरी. काय झालं मॅडम काय ओव्हर करू नकोस पटकन सीन कर घरी जाऊ पटकन सीन कर काय झालं सर माझं असं नेहमी नाही होत. हां लग्न करून यांच्या घरात आले ना तेव्हापासून माझी पर्सनॅलिटीच बदलून गेली आहे. म्हणजे ईशा चौघुल्यांच्या घरात आले ना तेव्हापासून सतत मेंटल टॉर्चर समोर जावा लागतो. काय मेंटल टॉर्चर होय चौगुले काय मेंटल टॉर्चर करायला होय. लागलं नाही जस्ट काय मेंटल टॉर्चर करायला लागलं मेंटल टॉर्चर काय करायला लागलं मला सांग आता होऊनच जाऊ दे इतकं करशील तू चौगुले तुम्ही भ्यादा होताय का त्यांना अरे नाही सर अरे सर ही कुठली बॉडी सर ही खोटी बॉडी लँग्वेज आहे ही मुळात ती तशी नाही आहे पाहुणे आले ना की समोर अशी बसते काय घेणार ही बॉडी लँग्वेज आहे ही ओरिजिनल बॉडी लँग्वेज आहे तिची सर हे आता खोटं आहे सर शांत बस घाबरताय का तुम्हाला अरे चौगुले? यार मला सर नाही मला चौगुले इतकं करेल हाय सर. प्लीज तिथे बसायला इथं सांगा. बस, मला आता काय भीती बोलायचं? वाटते. शांत मला व्हा. भीती वाटते. मॅडम शांत व्हा रडू नका. मी अशी नव्हते मी खरंच हो, अशी नव्हते. शांत व्हा शांत व्हा शांत मी ना गोष्टी विसरायला लागली आहे आता असं व्हायला लागलंय म्हणजे मी ना 10 वर्षांपूर्वी एकदा
एकदा भाजीत मीठ घालायचं विसरले तर सासूबाईंनी सांडशी फेकून मारली डोक्यावर मला. अरे काही बोलते माझ्या आईला 10 वर्ष दिसत नव्हता सांडशी कुठे फेकून मारणार थांबा, तुम्ही बसा इथं. अरे, हे खोटं आत्ता दुखते 10 वर्षापूर्वी मारलेला आत्ता केलं अरे हिने. थांबा ना, हो चौगुले अरे तुम्ही. नाही सर ही थांबा ना, बोलतोय ना मी. ऐका सर मी मगाशी तिला नाही म्हटलं करू नकोस म्हणून ते आता बदला घेते दॅट्स इट. तुम्ही जरा थांबा. हा, एकदा फक्त चुकून उलटून बोलले यांना. हा. जळता कोळसा माझ्या जिभेवर ठेवला. जळता कोळसा. एक मिनिट आमच्या घरात गॅसची शेगडी आहे कोळसा कुठून आला अब मिल गया कोळसा कुठून आला घरी सांग ना शूटवरनं चोरून आणायचं हे. अरे यार मी शूटवरून कोळसा खिसा करून कोणी बघत नाही असं नाही. भासतंय तुम्हाला चौगुले? त्यांना भासतंय अजून चौगुले. अरे 10 वर्षापूर्वी कोळसा ठेवला होता अजून रे का बसावं तुम्ही जरा आता. ओव्हर ऍक्टिंग लय केलं तुम्ही आता, तुम्ही नका ओव्हर ऍक्टिंग करू. बरं वाटतं तुम्हाला कळतं का रे, तुमचा आता कोळसा ठेवतो कोण? अरे नाही ठेव- डोमेस्टिक व्हायलन्स करताय का तुम्ही? काय होतंय? हे बघा मी आहे ना तुम्ही काळजी आणि तुम्ही लांबच राहा. चेहऱ्यावर ना साधे सरळ वाटता इथे सेटवर मोठा शहाणपणा घेऊन फिरता बायकोशी असं वागता. अरे मी चांगला बघतो. जिभेवर कोळसा ठेवल पेटता. अरे, मी नाही ठेव- गप्प बसा मारता तुम्ही त्यांना मी मार- मानेवर वळ दिसतायत त्यांच्या. अरे ट्रिपलची नाही ती चरबी आहे ती ओळख असले दिवसभर खा खाते दुपारी 4 तास झोपले ट्रिपलची आली आहे इकडे ए, गप्प, ए, ए. असं खाली. बोचरं बोलता. गप्प. आई गं. मग कसं बोलता हो त्यांना? काय माणूस आहे का, तुला लाज वाटाय पाहिजे का? बाहेर लगा केवढं साधं सुद्धा असतं का? पॉडकास्ट बघा हे जे स्त्रियांबद्दल केवढा आदर आहे का तुला, आणि इथं कसं वागतंय बायकोवर? पण ही लाऊड करते हे कळत कसं नाही एक मिनिट मी फिल्म करत नाहीये. जर हा हिरो असेल ना फिल्म सोडली. अरे हे मला काय करायची फिल्म? नाही बरोबर आहे माणूस. जाऊ दे अरे, ह्याचा रोल संपला. जाऊ दे. हा संपला काय? तुला लाज वाटाय पाहिजे. अरे ऐका यार हे नाही सर हे- सरबीर नाही, तोंड बंद करायचं आता, निघायचं इथनं. तुला काढला पिक्चर मधून. अरे सर यार हे तुला काढला सर picture सर 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 नाही नकोच सर. तुम्हाला. सर नाही मी खोटं हे बघा तुम्ही आता यांना नालायकाची बाजू घ्यायची नाही, तुम्ही नालायकाची बाजूच घ्यायची नाही. याला निघणारे थांबला अरे निघित नाही. तुम्ही काळजी करू नका. मी एक मिनिट चौगुलेकडे. नाही मी एक सेकंड मी आर्टिस्ट युनियनची लीडर आहे आणि मी आता तुला सोडत नसते चौगुल्या. हे बरं, रसिका मी मॅडम. नाही मोर्चा घेऊन आले ना आणि इंडस्ट्री तुला कोण उभं करते बघ. अरे, असं नाही. अरे, तुझं कामच काढून देत तिने बघ. निघितलं बाबा. मी युनियनला हॅलो युनियन हा मोर्चा घेऊन या. अरे ही कुठली युनियन आहे नाही ते मी Hello, निघ तू, निघून जा. अरे! काय पाहिजे कोण? हे तरी घेऊन जा यार सॉरी. काय मिळालं हे सगळं करून का वागलीस असं मला वाटलं मी रिअल ऍक्टिंग करेन मग त्यांना असं एकदम ते इमोशनल होतील मग मी म्हणेन कशी वाटली ऍक्टिंग मग मला मोठा रोल देतील पण त्याच्या आधी तुमचाच रोल काढून घेतला आता काय झालं तरी मी सांगत असते ह्या अभिनयाच्या क्षेत्रातून मला लांब ठेवा नको मला ते माझं अरे मर छान जाऊन दिसत मर ते. तिकडे तरी जाऊन अक्कल आहे तुला स्वतः मला सांगतेस हा? भिंडो कायस तू भिंडो? जोरदार टाळ्या. क्या बात क्या बात क्या बात. काही म्हणा मला हा सेलिब्रिटी आणि त्याची ही वाईफ खूप आवडायला लागली आहे. फारच रंजक आहे तुमचं आयुष्य. फारच धमाकेदार परफॉर्मन्स होता. मजा आली. बघूया हा सर असे काय म्हणतायत प्रसाददा. चालू ठेवा 2 मिनिटं. हॅलो हां मंजू मी हास्यजत्रेच्या सेटवरून बोलतोय. एका गोष्टीची शहानिशा करायची होती. तू समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलीस तुला हिरकणीचा रोल दिला नाही म्हणून. तू समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली होतीस तुला मी हिरकणीचा रोल दिला नाही म्हणून. एक तुम्ही असले कुठल्या रोल साठी समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून हां ही वेळ माझ्यावर येऊ नये हां कधीच. आणि ऍक्च्युली मी आजपर्यंत तुला हे सांगितलं नव्हतं. हां तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होता का तर त्याला चंद्रमुखीमध्ये आदिनाथचा रोल करायचा. ओके मंजू थँक्यू बाय. दूध का दूध पानी का पानी.
सुपर कॉन्सेप्ट, सुपर परफॉर्मन्स, फार मजा आली. ॲक्च्युली खरं मला टेन्शन आलं होतं ही कमेंट म्हणजे इथे बसून कमेंट यायची, कारण तसं बघायला गेलं तर हास्य जत्रा हा माझ्या जजिंगचा दुबे आहे एका अर्थी. त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं होतं, म्हटलं काय वेगळं करता येईल म्हणून तो एक फोन कॉल लावला. बाकी काय नाही, बाकी सगळं फॅन्टास्टिक, सुपर मजा आली. वा वा एकदम 24 कॅरेट कमेंट्स. सई फन परफॉर्मन्स. सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन इक्वली छान होतं, मजा आली. तुम्ही पण एन्जॉय करत होता, ते रिफ्लेक्ट होत होतं. ईशा तुझा चेंज ओव्हर मला खूप आवडला. ते घाबरायचा सगळा पार्ट होतो, खूप सुंदर केलास, व्हेरी नॅचरल. समीर मस्त. बाकी सगळे पण खूपच भारी, मजा आली. हे खूप छान होतं. हॅलो युनियन मोर्चा घेऊन या, मस्त. धमाकेदार परफॉर्मन्स. थँक्यू गाईज.